मित्रांनो, तुम्ही देखील लद्दाख ट्रिप करत असाल आणि तुम्ही लेह या सिटीत आल्यावर तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये राहायचं असेल तर कुठं राहायचं ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर मी सांगतो, मी आहे स्वप्नील देवडे. मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामधील दिवस आहे 79वा. त्यामध्ये मी आहे लेह लद्दाखमध्ये. तर मित्रांनो, आपण 77व्या दिवशी संध्याकाळी लेहमध्ये पोहोचलो होतो. तर अंधार पडल्यामुळे मी डायरेक्ट इथं गुरुद्वारा एक पाहू शकता, इथं एक मी मुक्काम केला होता. तर इथं नव्हे मित्रांनो, प्रति दिवस 300 रुपये अशाप्रमाणे राहायची सोय. गरम पाणी वगैरे सगळं आहे, आंघोळीचं फॅन वगैरे समजा गरम झालं तर सगळे, बाकीकडं फॅन तुम्हाला पाहिला बी भेटणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर एकटा असाल तर रूमला 1000च्या कमी कुठंच भेटणार नाही आहे. तर इथं गुरुद्वाऱ्यात येऊन राहू शकता तुम्ही. 300 रुपये प्रति व्यक्ती आहे. काय काय वेळ असतं, मी ते पैसे दिले. माझ्याबरोबर 2-4 जण लेट आली होती, बिना पैसे देताच गेली. संध्याकाळी झोपली आणि सकाळी लवकर उठून गेली. म्हणजे कधी कधी तर पैसे मागायला पण येत नाहीत, अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं लेहमध्ये आला तर राहू शकताय. तर मित्रांनो, 78व्या दिवशी आपण गाडीचं काम वगैरे केलं, तुम्ही ते पाहिलंच असेल व्हिडिओ. आणि आता फायनली 79व्या दिवशी आपण चाललेलो आहे नुब्रा व्हॅलीकडे. नुब्रा व्हॅलीकडे जाताना आपल्याला खारदुंगला पास लागणार आहे मित्रांनो. 17,900 फुटाचा पास आहे, म्हणजे जवळपास 18,000 फुटाचा पास आहे. तर तो पासवर जाणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, तुमचा भाऊ 79 दिवस झालं फिरतोय घरापासून लांब आहे. फक्त तुम्हाला काय नाही करायचं, त्याचा हौसला वाढवण्यासाठी फॉलो करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे. कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे.